राम राम शेतकरी बंधूंनो, मी राहुल चौगन स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये। आपला आजचा व्हिडिओ असणार आहे हरभरा किंवा डॉलर पीकवरती जो मर रोग येत आहे तो कसा नियंत्रित करावा। सर्वप्रथम आपण जेव्हा प्लॉटवरती चक्कर मारत असतो त्यावेळेस आपण प्लॉटमध्ये बघावे, जर का आपल्या डॉलर किंवा हरभऱ्याचे पान हे पिवळसर होत असेल कोणत्या दिशेला, जर वरच्या दिशेला असेल म्हणजे वरचा जो शेंडा असेल पिवळसर तर न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी असते, किंवा जे खालच्या साईडचे पान आहे ते जर का पिवळसर पडत असेल आणि वाळून जात असेल तर निश्चितच तो मर रोग आहे। हे जर का प्रमाण 5 ते 10% असेल तर निश्चितच आपण यावरती उपाययोजना करून याला कंट्रोल करू शकतो। याचं प्रमाण जर 25 ते 50% झालं तर निश्चितच याचा प्रादुर्भाव जास्त होऊन आपण म्हणजे कंट्रोलच्या बाहेर जातं। यासाठी कोणती फवारणी करणं महत्त्वाची आहे, तर सुरुवातीला आपण जेव्हा हरभरा लावतो त्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे। बीज प्रक्रियेसाठी काय वापरावं, तर एव्हरगोल, जे बाहेर कंपनीचं एव्हरगोल येतं हे जर का वापरलं तर बीजावरती जे येणारे रोग आहे, जी बुरशी म्हणतो आपण, त्याचा प्रादुर्भाव कमी होऊन आपल्या म्हणजे पिकावरती जो बुरशीचा प्रादुर्भाव आहे तो कमी येतो आणि मर रोगाला नियंत्रित होते। त्यानंतर जर का ही चूक झाली, जर बीज म्हणजे आपण जर का सी ट्रीटमेंट केली नाही तर नेक्स्ट कोणती फवारणी घ्यावी, तर आपण रोको, एलाइट किंवा ब्ल्यू कॉपर यासारखे बुरशीनाशक स्टेज बघून, किंवा जर कमी प्रमाणात असेल तर अवतार म्हणजे सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असे बुरशीनाशक घेऊ शकतो। का बरं, तर मर रोगासाठी नियंत्रित करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकचा स्प्रे घेणं हा आवश्यक असतो। स्प्रे कोणत्या वेळेत घ्यायचा आहे, तर सकाळच्या वेळेस, ज्यावेळेस आपल्या डॉलर किंवा हरभरा पिकावरती दव साचलेले असेल। दव म्हणजे हरभरा किंवा डॉलर पिकामध्ये एक ॲसिड असतं की जे आपण पूर्वी स्टोरेज करून ठेवतो, ज्या पानावर असतं, आणि नंतर जर का आपण तिथे स्प्रे मारला तर काय होतं, निश्चितच आपला बुरशीनाशक तिथे अटकला जातो, काही पानाद्वारे खाली घेतला जातो, मुळांपर्यंत जो सिस्टीम असतो तो तिथे मर रोग कंट्रोल होते। तसेच जो खालच्या दिशेने पडतं पाणी ते मुळांच्या कक्षेत पडतं, म्हणजे खाली जाऊन सुद्धा मुळांवरती जो बुरशीचा प्रादुर्भाव तो सुद्धा कंट्रोल होतो। यामुळे निश्चितच आपण फवारणी घेताना आपल्या प्लॉटमध्ये जे बुरशीचं प्रमाण आहे त्यानुसार घ्यावं। त्यामध्ये अँटीबायोटिकचा वापर निश्चित करावा, त्यासोबतच एखाद्या कीटकनाशकचा वापर आपण निश्चित या स्प्रेमध्ये करू शकतो। जर का आपल्या डॉलर किंवा हरभरा पिकामध्ये मर रोगाची समस्या असेल तर निश्चितच आपण मला संपर्क करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।